श्री स्वामी समर्थ. चरण पादुका 117 118. सेवेकरी सुंदराबाई काडगावकर यांच्याकडील श्री स्वामी महाराजांच्या चरण पादुका, पुणे. रुणाल रॉयल कासा F401, बकेट ब्रिज जवळ, रावेत, पुणे. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या सेवेचे भाग्य लाभलेल्या असंख्य सेवेकऱ्यांमध्ये सुंदराबाई यांचे नाव प्रकर्षाने घेतले जाते. महाराजांच्या सेवेमध्ये काकुबाई तावडे या स्वामी सुतांच्या माता, शिवूबाई देशमुख आदी अन्य स्त्रिया होत्याच, पण सुंदराबाईंचे बस्तान अधिक मजबूत होते. त्या एकतर स्त्री असल्याने, शिवाय तरेवाईकही असल्याने त्यांचे मोठे नियंत्रण पोटार्थी, लाभार्थी, सेवेकरी, भोजनभाऊ, भक्त यांच्यावर राहिले. समर्थांना स्नान घालणे, जेवण मुखात भरविणे, शौचास लघवीस नेऊन बसवणे आदी साधीशीच वाटणारी पण पुरेपूर सेवा करण्याची संधी देणारी कामे त्यांनी आग्रहाने स्वतः केली. ही कामे इतरांना करू पाहिली तर त्या कडाडून विरोध करीत इतराची झाली तरी बेहतर, सेवा सोडायची नाही यावर त्यांचा कटाक्ष होता. सेवाधारी या दृष्टीने त्या सेवेचा आग्रह सातत्याने धरीत. कधी आई तर कधी मुलीच्या भूमिकेतून सुंदराबाई यथेच्छ वावरत. त्यांचे वागणे अनियंत्रित झाले तर वेळोवेळी श्री स्वामीराया त्यांना दटावीत असत. चोळप्पांमुळे सुंदराबाई या सन 1865च्या आसपास श्री स्वामी सेवेत दाखल झाल्या. सन 1867 नंतर बाळप्पा हे अक्कलकोटात सेवेमध्ये दाखल झाले. त्यांना सुंदराबाईंनी सेवेत रुजू केले. सन 1870 अक्कलकोटचे राजा मालोजी हे निर्वतले. नंतर राणीसाहेबांची कारकीर्द सुरू झाली, पण बाळप्पांनी कारभारात अधिक शिस्त आणली. त्यानंतर हळूहळू सुंदराबाईचे महत्व कमी होत गेले. सन 1874 नंतर त्यांना श्रींच्या सेवेतून दूर व्हावे लागले. सेवेकऱ्यांची घेतलेली दुश्मनी व पुरुष वर्गाचा वरचष्मा ओळखून त्या सावधानतेने राहिल्या नाहीत. अति आत्मविश्वासामुळे त्यांची गच्छंती झाली, पण त्या समर्थ सेवेकरी होत्या यात दुमत नसावे. चोळ्या सांभाळून राहा बरं. त्या सोलापूरहून आपले पायाचे दुखणे बरे व्हावे म्हणून आल्या. श्री स्वामींची कृपा होऊन व्याधी गेली. त्या विधवा असल्याने संसारातील विषण्णता त्यांनी अनुभवली होती. सेवेसाठी अन्य योग्य व्यक्तींच्या शोधात असलेल्या चोळप्पांनी एक ब्राह्मण स्त्री आयतीच सेवेला उपस्थित होत असल्यामुळे सुंदराबाईंना कामात रुजू करून घेतले. तेव्हा लागलीच महाराजांनी चोळप्पांना सावध केले. ते म्हणाले, चोळ्या सांभाळून राहा बरं, तुझ्या डोक्यावर ही मिरी वाटील. परंतु या विधानाला चोळप्पांनी गांभीर्याने घेतले नाही. श्री स्वामी महाराज हे परब्रह्म, अखिल ब्रह्मांडाचे नायक. त्यांना कोण्या सुंदराबाईमुळे कसली अडचण येईल? शिवाय भक्तवत्सल्याच्या अद्भुत सेवेची संधी त्यांना पूर्व पुण्याईनेच लाभली हे निश्चित. म्हणूनच तर त्या अक्कलकोटात टिकू शकल्या. श्री स्वामी सेवेचा अत्याग्रह धरण्याच्या भूमिकेला लोक काय म्हणतील याची त्यांनी कधी पर्वा केली नाही. आपल्याला मिळालेली सेवा काही केल्या सोडायची नाही या तत्वाशी त्या चिकटून राहिल्या. त्यांच्या स्वभावात
मत्सर, मोह, लोभ, मद, क्रोध, अहंकार हे विकार कमी अधिक प्रमाणात जरूर होते आणि जे सर्वांमध्येच असतात. बाईंच्या वागण्यामुळे अक्कलकोटात असंख्य मजेदार प्रसंग उद्भवले. काही दुःखदायक घटना घडल्या. तसेच अस्वस्थ करणारे प्रसंगही अनुभवास आले. परंतु त्यांच्या परिपत्यास स्वतः श्री स्वामी समर्थ होते. श्री स्वामीरायांकडील 13 वर्षांच्या कारभारानंतर चोळप्पांना राजदरबारातर्फे सेवेतून दूर करण्यात आले. राणी साहेब व सुंदराबाई यांची कारकीर्द सुरू झाली. या काळात सुंदराबाई स्वतःवरील नियंत्रण गेले. स्वतःचे वर्चस्व प्रस्थापित करण्याच्या नादात अनेक भक्तांना त्यांनी दुखविले. धनलोभासारखा राक्षस नाही. बाई जेव्हा त्यांच्या आहारी गेल्या तेव्हा मात्र दुर्दैवी घटनांना आरंभ झाला. त्या दिवशी अक्कलकोटात इतकी भक्त झुंबड उडाली की महाराजांनी दुपारी काही सेवन केले नाही. भक्तवत्सल सुहास्य मूर्ती भक्त काजासाठी तशीच तितष्ट होती. सुंदराबाईंनी एका श्रीमंताकरवी आलेला ताट तब्बल 18 तासांनंतर रात्री 10 वाजता महाराजांना भरविण्यास सुरुवात केली. अखिलेश्वर विश्वपालक अवधूत मूर्ती श्री स्वामी समर्थ महाराज हे भगवान श्री दत्तात्रय महाराजांच्या जयंती दिवशी शिळ्या अन्नाचा विनातक्रार ग्रास घेत होते. मात्र महाराज बाईंकडून अन्न नेहमीच स्वीकारत असेही नाही. काही दुर्जनांचे अन्न भरविण्याचा प्रयत्न बाईंनी करताच त्या अन्नदोषास जाणून गळ्यात बोटे घालून ते सर्व अन्न बाहेर काढीत असत. दुर्जनांचे दोषांना आम्हाला कशाला घालतेस असे विचारित. केवळ अफाट पूर्व पुण्याईच्या बळावर त्या सेवेकरी म्हणून आपले स्थान राखून होत्या. श्री स्वामीरायांच्या भक्तगणात असंख्य उच्च साधक होते. त्यांनाही बाईंचा त्रास सोसावा लागलाच. सामान्य वर्तनाने साधक वृत्तीच्या जीवाला उपसर्ग होऊ लागला तर त्याची परिणिती चांगली नसते. ब्रह्म जाणण्यास उत्सुक असा साधक दुखावला जाता कामा नये. म्हणून एकदा महाराज बाईंना स्पष्टच म्हणाले, ब्रह्मद्वेष घेऊ नकोस बरं. तथापि बाईंवर आता मोहासुराचे आक्रमण झाले. ग्रंथकारांच्या नोंदी वाचल्या तर आपण थक्क होऊन जातो. महाराजांच्या गंधासाठी केशर घ्यायचे आहे. पिकदाणीसाठी गुडाखू हवा आहे. कापूर संपला. गाई वासरांना चारा आणण्याचा आहे. नैवेद्यासाठी साखर कमी पडते आहे. पूजेचे सामान संपुष्टात आले आहे. माझे लुगडे पहा फाटलेले आहे, त्यासाठी काही मदत करा. अशा एक ना अनेक मागण्या त्या करीत असे समकालीन ग्रंथात नमूद आहे. कोणी लुगडे देऊ लागले तर स्वतःकडचेच नवे लुगडे आणून दाखवावे नि त्याची रक्कम मागून घ्यावी व पुन्हा फाटक्या लुगड्यात बसावे. असल्या प्रकारांमुळे त्यांनी अन्य सेवेकऱ्यांची खप्पामर्जी ओढवून घेतली. श्री स्वामींनी योग्य वर्तन विषयी निर्देश केले, पण बाईंचे भान उडत चालले होते. निराधार करते, चोरून खाते. इतर उपवास करतात म्हणजे काय आपणही तो करू
असा त्यांनी एकदा निर्णय घेतला. या निर्णयाची जाहीर वाच्यता होताच बाकी सेवेकऱ्यांना हसू आवरेना. रात्री सर्वजण झोपल्यावर त्या हलकेच उठत व पोटात उठलेल्या भुकेच्या आगडोंबावर मेवा मिठाई पक्वाने पेरूनच झोपत. त्यामुळे चिडलेल्या सेवेकऱ्यांनी समोर बोलण्याची हिंमत नसल्याने मागून चेष्टा सुरू केली. त्यांच्यातील एकाने तर निराहार करते, चोरून खाते हे कविताच श्री स्वामीरायांसमोर सादर केली. बाई नसताना अधूनमधून ती म्हणण्यात येई. अशा वेळी श्री स्वामीराजही खळाळून प्रचंड हसत. महाराजास पाहिजे तर निजवा, नाही तर जाऊ द्या. श्री स्वामी महाराज कोंडूनाना वाकनिसांच्या घरी मुक्कामाला थांबले असतानाचा प्रसंग. रात्री 12 वाजता उठून महाराजांनी हुक्का मागितला. पहारेकऱ्यांनी बाळप्पाला उठविले. त्यांनी हुक्का तयार करून दिला. तो ओढून झाल्यावर महाराज झोपेनात. बाळप्पांचा अगदी निरुपाय झाला. त्यांनी बाईला जागे केले. महाराज बराच वेळ जागे असूनही बाळप्पा स्वतःच सेवे करीत आहे हे लक्षात येताच त्या क्रोधायमान झाल्या. त्या बाळप्पांना लुच्चा, लबाड अशा प्रकारची शेलकी विशेषणे लावू लागल्या. बाळप्पा हे खरे भक्त होते. त्यांना ह्याचे मनस्वी दुःख झाले. त्या दिवशी नित्यक्रमाप्रमाणे श्री गुरुचरणांवर उष्णोदकाचा अभिषेक करण्यास बाळप्पा आले असता बाईंनी त्यास कडाडून विरोध केला. तुझा बाप मेला तरी पाय धुवू देणार नाही असे त्या जगन्यंत्या यतिराजांसमोरच बडबडल्या. अधिकाराने चढलेल्या मदाला त्या आवरू शकल्या नाही. महाराजांनी तिच्याकडे साफ दुर्लक्ष करून उपासक वृत्तीच्या बाळप्पांना जागीच सावध करीत म्हटले, का रे भांडतोस का? त्या दिवशी बाळप्पांना विरोध करताना बाईंनी त्यांच्याशी झोंबाझोंबीही केली. तेव्हा तो व्यतीत भक्त आपल्याकडील पूजेची चांदीची भांडे कारकुनाकडे देऊन डबडबल्या डोळ्यांनी श्री स्वामी सेवेतून दूर झाला. महाराज निद्रिस्त होते तरी हलकेच त्यांच्या चरणांवर डोके ठेवून बाळप्पा हे रामाचार्यांच्या वाड्यात असलेल्या आपल्या मुक्कामी गेले. दुसऱ्याच दिवशी महाराजांनी त्यांना जपानुष्ठानास बसण्यास सुचविले. यानंतर ते श्री दर्शनार्थ आले की बाईंना त्याबद्दल फार असूया वाटत असे. या उल्लेखावरून हा प्रसंग 1874 ला झालेल्या स्वामीसुतांच्या देहा निर्वाणानंतरचा असावा. एके दिवशी त्या म्हणाल्या, तुम्ही दर्शनाला मुळीच येत जाऊ नका. हे बागबाण कोमल हृदयी बाळप्पांच्या वर्मी लागले. तेव्हा बाळप्पांची मनोव्यथा जाणून करुणाघन दयामूर्ती श्री स्वामीराज सुंदराबाईंना सूचक स्वरात म्हणाले, अग तुझी खबर घेतो बरं. या प्रकरणानंतर बाईची प्रस्थ हळूहळू कमी होऊ लागले. दिसणारे जगत सत्य नसून त्याच्या मिथ्यात्वाकडे बुद्धी ठरली पाहिजे. हा गर्भित आशय श्री स्वामींच्या वचनांतून प्रसंग परत्वे स्पष्ट होत असे. तो बाईंना कळाला असेल नसेल, परंतु ही सर्व वचने सुंदराबाईंप्रमाणे
सर्वांसाठी जगत कल्याणार्थ उत्स्फूर्तपणे श्रीमुखावटे प्रकटलेली असून प्रत्येकाने आपल्या समजुतीनुसार त्यास जाणून घ्यावे. बाळप्पांचे अनुष्ठान हक्क्याच्या मारुतीकडे छोट्याशा तपोभूमी चालले होते. ते महिनाभर चालले असेल. इकडे सुंदराबाई आजारी पडल्या. त्यांना महाराजास स्नान घालण्याचीही अडचण पडू लागली. म्हणून गणपतराव सेवेकर यांनी बाळप्पांना विनंती केली की महाराजास स्नान तेवढे घालून मग अनुष्ठानास जाऊन बसावे. हा एक मोठा सुयोग प्राप्त झाल्याने त्यांचा आनंद गगनात मावेना. मोठ्या भक्तिभावाने त्यांनी ही सेवा सुरू केली. पण लवकरच सुंदराबाईंनी त्यांना या सेवेतून दूर केले. श्री स्वामीराजांची पूजा करणे व त्या स्नान घालणे ही सेवा सुटल्यानंतर बाळप्पा हे अन्य भक्तांप्रमाणे केवळ श्री स्वामी दर्शनास येत असत. असेच एकदा ते आले असता बाई सर्वांना खारका वाटू लागल्या. महाराजांचे प्रिय लिंब्या बाळप्पांना प्रसाद दिलाच नाही. महाराज तर सर्वज्ञच. ते तत्काळ उद्गारले, अग खारका वाटू नकोस बरं, पुढे लिंब्याकडून मागून घ्यावी लागतील. एक प्रकारे महाराजांनी पुढच्या उत्तराधिकारीची पदाची घोषणा करून टाकली. पण त्या विधानामागचा आशय कळायला सर्वांना बरीच वर्ष जावी लागली. 10-15 दिवसांनी गुरुदास दत्तूशास्त्री सादले तथा बावडेकर बुवा पुराणिक यांनी गुरुवर्यांसाठी मद्रासहून जरी काठीची शाल आणली. नेहमीच्या शिरस्त्यानुसार महाराजास घालण्यासाठीचा निर्देश करून त्यांनी बाईंकडे शाल दिली. ती महाराजांच्या अंगावर घातली. महाराजांनी ती बाईंच्या अंगावर टाकली. बाईंनी परत स्वामीरायांच्या अंगाला शाल लपेटताच स्वामी उद्गारले, अग पुढे शॉल मिळायची नाही, आताच घालून घे. या वाक्याच्या गर्भितार्थ त्यांना कळला नाही, पण त्या मनातून चरकल्याच. आजपर्यंत आम्ही सांभाळले, आता तू सांभाळ. एके दिवशी महाराजांनी 3 बोटे दाखविल्याचे भुजंगा हे बाळप्पांना म्हणाले. बाळप्पांनी अंदाज वर्तला की याचा अर्थ सुंदराबाईंचे सेवेत 3 महिने उरले आहेत. एकदा श्री स्वामी महाराज हे राजवाड्यात आले असता राणी साहेबांना म्हणाले, आजपर्यंत सुंदराबाईला आम्ही सांभाळले, आता तू सांभाळ बरे. श्रीवचनासमोर राणी साहेब काय बोलणार? त्या म्हणाल्या, बरे मी सांभाळते. एका मुंबईकर भक्ताने महाराजांसाठी डाळिंबे आणली होती. प्रत्यक्षात तो ती आपल्या मुक्कामीच विसरून श्री स्वामी महाराजांच्या दर्शनार्थ गेला. महाराजांनी त्या नवसाच्या डाळिंबीची आठवण करून देताच त्याच्या अंतर सक्षित्वाची खात्री होऊन तो श्री चरणांवर कोसळला. नंतर धावत जाऊन त्यांनी डाळिंबे घेऊन आला. नेहमीप्रमाणे सुंदराबाई डाळिंबांचा कब्जा घेतला. बाईंबरोबर त्यांचा छोटासा नातू श्रीनिवास हाही होता. बाईंनी स्वतः डाळिंब फोडले. त्या सरशी काही दाणे खाली पडले. त्यांनी आपल्या हातातील डाळिंब नातवाला दिले व हातातल्या अन्य दाण्यांसमवेत खाली पडलेले दाणे उचलून महाराजास देऊ लागल्या.
या घटनेवेळी समोरच तरुण वामनबुवा वैद्य व एक गोसावी बसले होते. त्या साधकांनाही आपला राग आवरता आला नाही. ते तिला मारण्यास धावले. त्या दोघांसही श्री स्वामींनी जागीच थांबविले. सर्व शक्तिदाता समर्थ स्वामी आपला हात वर करून म्हणाले, हा थांबा, मारू नका, शांत रहा. शेतात काळ पांढरा फडक पाखरांना घाबरविण्यासाठी उभे करतात. त्यातलेच हे मडके आहे. पायपोस मारून काढून देऊ. पुढे खरंच तसे झाले. मात्र श्रींच्या या विधानाने हेही स्पष्ट होते की सुंदराबाईंची अक्कलकोटमधली नेमणूक ही तेथील परिस्थिती हाताळण्यासाठी त्या योग्य होत्या म्हणूनच झाली होती. बाई माणूस म्हणून त्या भक्तगणांची गर्दी नियंत्रणात ठेवण्यात यशस्वी ठरत असत. सेवेकऱ्यांवरही त्यांचा अंकुश होता. बाईंना खरा विरोध केला तो श्री स्वामींचे कृपाप्राप्त निस्सीम सेवेकरी एकनाथ कानफाट्या यांनी. कानफाट्या सन 1873 अक्कलकोटात आले. त्यानंतर हा प्रसंग आहे. मोदी वाड्यात अचानक उद्भवलेल्या हाणामारीत त्या अवाढव्य आसामीने बाईंना लाथांनी तुडविले. आपल्या वागण्यात काही कमी अधिक होत तर नाही ना याचा वेळीच विचार करून त्या नियंत्रणात राहिल्या असत्या तर पुढे त्यांचा हिरावला गेलेला श्रींचा सेवेतला अग्रक्रमाचा मान त्या राखू शकल्या असत्या. पण दुर्दैवाने त्यांना या घटनेतूनही काही बोध घेता आला नाही. सुंदराबाईंना चर्मपादुकांची प्राप्ती. श्री स्वामी समर्थ गुरु हे ओंडकरांच्या वाड्यात बसलेले असताना अत्यंग उग्र प्रकृतीचा आवेश धारण करून त्यांनी पुणेरी जोडा सुंदराबाईंना फेकून मारला. तेव्हाची महाराजांची बाह्य स्थिती कशीही असली तरी हा दिव्य प्रसादच आहे हे बाईंनी ताडले. त्या म्हणाल्या, महाराज एकाने काय होणार. तेव्हा महाराजांनी दुसरा जोडाही सुंदराबाईकडे फेकला व म्हणाले, सुंदरा, हे तुला दिलेले नाहीत, तुझ्या नातवासाठी दिले आहेत. यांची निष्कामपणे तो सेवा करील तर त्याला कधी कमी पडणार नाही. ए बोडके, तुझ्या बरोबर तुझा लोभ खड्ड्यात घालीन. सगळ्यांचे पाप तुझ्या माथी घेऊन तू फार मोठे कल्याणाचे काम केले आहेस. तुझ्या पिढ्यांचा उद्धार मी करील व सेवा करवून घेईल. बाईंनी या चरण कमलांची सेवा स्वतःपुरती चालू केली, पण श्रींकडून प्रसाद फळ प्राप्त झाले की त्यांच्यापासून दूर होण्याआधीच तो स्पष्ट संकेत होता. महाराज, आज आपण फार का हसता. सुंदराबाईंची हकालपट्टी होण्याच्या एक दिवस आधीचा प्रसंग. श्री स्वामी महाराज माधवराव शिधोरेंच्या घरात स्थानापन्न झालेले होते. बाळप्पांचे अनुष्ठान चालू असल्याने त्यांची दाढी बरीच वाढलेली होती. त्यामुळे ते तोंड लपवतच दर्शन घेत. महाराजांचे हे लक्षात आले होते. त्यांनी गंमत केली. मग सुंदराबाईंना थट्टा करायची लहर आली. तेव्हा महाराज हसू लागले. बाळप्पांची फजिती होत आहे हे पाहून सुंदराबाईस हसू आवरेना. तिथे उपस्थित असलेल्या हैदराबादच्या जहागीरदारास पुन्हा पुन्हा आग्रह करू लागल्या की
बाळप्पाच्या तोंडाकडे नीट पहावे. त्या सरशी महाराज मोठ्याने खो खो हसू लागले की सुंदराबाई प्रथमच मनातून चरकल्या. त्या मागच्या गुडार्थाचा त्यांना नेमका अंदाज नसला तरी त्या कोड्या पडल्या. महाराज, आज आपण फार का हसता, असा त्यांनी प्रश्न केला. ते हसतच म्हणाले, उगीच हसतो. हे हसणे किती अर्थपूर्ण होते याचा प्रत्यय बाईंना दुसऱ्या दिवशी अगदी त्याच वेळेला आला. एखाद्याची फजिती होत आहे वा होणार आहे असे जर कुणाला माहीत असेल तर तो हसत राहतो, असे आपण नेहमीच पाहतो. परंतु ते हसणे उगीच असते हेच खरे होय. कारण श्रींना एखादी गोष्ट आधीच माहीत असते, हे काही विशेष नाही. कारण जे काही आजवर घडत आले आहे, घडणार आहे, ते सारे श्री स्वामी देवरायां संमतच होत, हे निर्विवादच. काय रे, असेच काम करतोस का? त्यावेळी अक्कलकोट संस्थानाचे कारभारी होते नानासाहेब बर्वे. त्यांच्याकडे सुंदराबाईंच्या वर्तनाबद्दल तक्रारी गेल्या होत्या, पण त्या महाराजांच्या मर्जीतल्या असल्यामुळे सुंदराबाई निश्चिंत होत्या. त्यांना हाकलले तर महाराजांचा आपल्यावर कोप होईल असेच नानासाहेबांना वाटत होते. ज्या दिवशी महाराज हास्याचा गडगडाट करीत होते त्याच दिवशी बाईंचे काय करावे या विचारात नानासाहेब हे महाराजांच्या दर्शनास आले. महाराज त्यास म्हणाले, काय रे, असेच काम करतोस काय? म्हणजे महाराज हे सुंदराबाई विरुद्धच्या कारवाईस अनुकूल आहेत असा नानासाहेबांनी अर्थ काढला व त्यांच्या जराही मुलाहिजा न ठेवता दुसऱ्याच दिवशी त्यांनी फौजदार हुकूम दिला की सुंदराबाई सेवेतून दूर करावी व 3 सेवेकरी महाराजांच्या सेवेत ठेवावे. त्याप्रमाणे फौजदार व 3-4 शिपाई ओंडकरांच्या घरी महाराज बसले होते तिथे आले. त्या श्रींच्या उशापाशीच बसल्या होत्या. फौजदार बाईस म्हणाले, आज पावतो तुम्हाला आम्ही मातोश्री प्रमाणे मानले. हल्ली सरकारचा हुकूम बजावत आहे, त्यास उपाय नाही. आपण महाराजांजवळ बसू नये, चालते व्हावे, लोकांबरोबर येऊन दर्शन घेत जावे. इतपर महाराजांच्या सान्निध्य राहण्याची तुम्हास परवानगी नाही. हे ऐकून बाईंनी हंबरडाच फोडला. मी दगडावर डोके आपटून प्राण देते. महाराज हे कसे करतात पहा, यांना काहीतरी सांगा. श्री स्वामी महाराज काही बोलले नाही. तेव्हा फौजदारालाही धीर आला. तुम्ही प्राण द्याल व असे फंदे कराल तर एकदम उचलून पिंजऱ्यात ठेवील. फौजदार आक्रमक होताच निरुपाय होऊन आक्रोश करीत सुंदराबाई निघून गेल्या. त्यांनी ज्या ज्या घरात हरभरे, तेल, लुगडी, छाटी, जोडे आदी साहित्य ठेवले होते ते जप्त झाले. त्या घरांना सरकारची कुलुपे लागली. भरपूर पेढे बर्फीही आढळली. अर्थात तो माल पंचनामा होईपर्यंत कुजून गेला होता. त्याची विल्हेवाट लावण्यात आली. अन्य साहित्याचा लिलाव करून आलेली रक्कम महाराजांच्या सेवेसाठी जमा केली गेली. अशा प्रकारे सुंदराबाईंचे महत्व कमी झाले. ही घटना सन 1874च्या अखेरीला घडली.
परंतु तरीही पुढे सुंदराबाई या श्री स्वामींच्या नित्य दर्शनासाठी येत असत असे दिसते. त्यांचा मुक्काम अक्कलकोटातच होता. श्री स्वामींच्या समाधी लिलेच्याही पश्चात त्या 6 वर्ष अक्कलकोट्यात राहत होत्या. सन 1884 दरम्यान त्यांचा अंत झाला. सुंदराबाईंच्या नातवा श्री स्वामीरायांनी दिलेल्या संगमरवरी पादुका. सुंदराबाईंचे देहावसान अक्कलकोटमध्ये झाले तेव्हा त्यांचा नातू श्रीनिवास हा जेमतेम 10-11 वर्षांचा होता. त्यामुळे श्रींचा उपासना क्रम काही त्याला राखत आला नाही. मुख्यत्वे श्रींच्या रीतसर पादुकांचे पूजन त्याच्याकडून थांबले. चर्मपादुका म्हणजे पुणेरी जोडे एका पेटीत बंद झाल्या त्या झाल्याच. सुंदराबाईंच्या नातवापलीकडे त्यांच्या अन्य नातेवाईकांचा तत्काळातील कोणताही उल्लेख सापडत नाही. पण श्रीनिवास हे पुढे शिक्षणासाठी पुण्यात आले असे त्यांच्या विषयाच्या उल्लेखात आढळते. ते डेक्कन कॉलेजमध्ये BA पर्यंत शिकले. त्याच वेळी ते पंढरपूर वारकरीही बनले होते. प्रतिवर्षी ते पंढरपूर येथे श्री विठोबा रायांच्या दर्शनास जात. एक प्रकारे श्री स्वामी समर्थांच्या पांडुरंग रूपाचे ते भक्त बनले होते. सन 1895 ते वारीसाठी गेले असता एक विलक्षण प्रसंग घडला. चंद्रभागेमध्ये स्नान आटोपून ते संध्या करीत होते. अचानक एक यतिवर्य त्यांच्या समोर उभे राहिले. ते श्रीनिवास जवळ बोलवून म्हणाले, तुझ्या आजीने अखेरच्या दिवसात तुझ्या हाती काय सोपविले होते त्याचे तू काय करतोस? ते म्हणाले, काही नाही. तेव्हा यतिवर्यांनी झोळीतून भस्म काढून श्रीनिवास यांच्या भाळी लावले, तोंडावर फुंकले. नंतर झोळीतून श्री विष्णू सहस्रनाम व गीतेचा 15वा अध्याय अशा 2 पोथ्या काढून दिल्या. नंतर त्या दोन्ही पोथ्या समोर बसवून वाचवून घेतल्या. नंतर म्हणाले, तुझ्या आजीने तुला एक पेटी दिली आहे ना? तेव्हा श्रीनिवासांना आठवण झाली. अरे हो, एक पेटी आहे खरी, पण अलीकडे मी ती उघडलेली नाही. त्यात एक चर्मपादुकाही आहेत. त्या सरशी यतिवर्य हसू लागले, म्हणाले, त्या चर्मपादुका श्री स्वामी समर्थांनी दिल्या हे तू विसरलास का? तेच तुझे दैवत आहे. गुरुवारी प्रदोषकाळी त्याची पूजा कर, भजन म्हण. तुला छान गळा लाभलेला आहे, त्याचा उपयोग कर. तू प्रसिद्ध गायक होशील. तुझे जे वाईट कर्म आहे ते मात्र तू भोगूनच संपव. श्री कृपेने तुला बळ प्राप्त होईल. गुरुवारी उपास कर, अखंड विष्णू सहस्रनाम म्हणत जा. एवढे बोलून त्यांनी झोळीत हात घातला. त्यातून एक संगमरवरी पादुका काढून सेवेकार्यार्थ दिल्या. त्या श्रीनिवास यांनी नम्रपणे स्वीकारून यतिवर्यांना नमस्कार केला आणि मान वर करून पाहताच तो काय, ते भगवत मूर्ती पंचमहाभूतात विलीन होऊन गेली होती. ते श्री स्वामी महाराज अवतीर्ण होऊन हम गया नहीं जिंदा है याचा प्रत्यय देऊन ज्यातून प्रकटले त्यात मूल स्वरूप परत गुप्त झाले होते. श्रींच्या त्या प्रत्यक्ष दर्शनानंतर श्रीनिवास यांनी आयुष्यभर मागे वळून पाहिले नाही. त्यांचा देवभक्तीबरोबर देशभक्तीकडे अधिक ओढा होता. त्या दिवसात अवघ्या भारत देशात परकीय गुलामगिरीविषयी चीड निर्माण झाली होती. ब्रिटिशांविरोधात प्राणपणाने
लढणाऱ्या तरुणांची एक पिढी त्यावेळी तयार होत होती. त्यात एक नाव होते श्रीनिवास नारायण काडगावकर. गायक म्हणून श्रीनिवास हे इतके लोकप्रिय झाले तरी त्यांनी त्या गुणवत्तेचा उपयोग प्राधान्याने देशसेवेसाठी केला. लोकमान्य टिळक यांच्या भाषणांआधी व भाषणांच्या समाप्तीनंतर आपल्या खड्या आवाजात ते राष्ट्रगीत म्हणत असत. गुलबर्गा, सोलापूर, कलकत्ता याप्रमाणे असंख्य शहरात ते शिनुकाका या नावाचे गायक म्हणून प्रसिद्ध होते. 1930च्या मार्शल लॉ मध्ये त्यांनी खादी खांद्यावर घेऊन विकली. मिठाच्या सत्याग्रहात ते सामील झाले होते. ब्रिटिशांची त्यांच्यावर वक्रदृष्टी होती. काही प्रकरणात त्यांना फाशी जाहीर झाली, पण ब्रिटिशांच्या कचाट्यात ते कधीही सापडले नाही. त्यांच्याबरोबर 4 शिलेदारांना सोलापुरात फाशी झाली. त्यांच्याबरोबरच्या 4 शिलेदारांना सोलापुरात फाशी झाली. त्या स्मृतिप्रित्यर्थ त्या क्रांतिकारांचे 4 पुतळे सोलापूरच्या 7 रस्त्यात आजही उभे आहेत. त्यात 5वे हे देशभक्त व श्री स्वामी भक्त श्रीनिवास नारायण काडगावकर, जे समर्थ कृपेने नेहमी मुक्त राहिले. 24 जानेवारी 1950 असे की क्रांतिकारक देशभक्त देश स्वतंत्र झाल्यावर 2.5 वर्षांनी, पण प्रजासत्ताक झाल्याच्या आधी 2 दिवस वृद्धापकालामुळे काळास शरण गेले. सुंदराबाईंचे नातू श्रीनिवास यांच्याविषयी सांगण्यासारखी एक महत्त्वपूर्ण बाब म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराजांनी त्यांना एकदा स्तनपान करविले होते. त्यांच्या वृद्धापकालाही ती फार दगदग करीत असत. म्हणून एकदा त्यांच्या सुनेने प्रकृतीची काळजी घेण्यास विनविले असता त्यांनी याबाबतचा खुलासा त्यांच्याकडे करताना सांगितले होते की, मला काहीही होणार नाही. मी श्रींचे दुग्ध प्राशन केले आहे. मी अगदी निर्भय आहे. सध्या सुंदराबाईंना मिळालेल्या चर्मपादुका व त्यांचे नातू श्रीनिवास काडगावकर यांना प्राप्त झालेल्या श्रींच्या कृपाप्रसाद पादुका हा श्रीनिवास यांच्या नातवाच्या घरी श्रीपाद पुरुषोत्तम काडगावकर यांच्याकडे आहेत. श्री स्वामी समर्थ.